काय ग बाई जापान त्याला मरणाच्या थंडी पडल्या हा आणि असल्या थंडीचं काय र ती सामनं घेणार आहे ती हा ती मास्तर तर उठते ती का एवढ्या लवकर हा बरं ऐक खाऊन जावा पा जरा जरा हा परत तिथं आणि हाय असं हे धर खा आणि होय र सकाळी आंघोळ करताना बघितलं ती गुडघ्याला काय लागले अगं आय काल पळताना पडलोय ग आणि पहिला नंबर आलाय माझा ती माती घेतलं बघ असं दाबलं झटक्यात रागात थांबलं आणि येताना ती दगडी पाल नसते काय तसं पिळलं तिच्यावर काय नाही होते सोड बरं खरं ती थंडीत जरा पू धरतोय र होईल बरं सोड अगं संगे तुझं ती लिंबू चमचा आहे ना ती चमचा घेऊन जा लिंबू बी ठेवलाय तिथं हां आणि ती पोतं बी तुझं काढून ठेवली ती पाय घालून पळाय हां घेऊन जा ती बी आठवणीनं आणि लय उन्हात पळवू नको झाडाखाली बसायचं सावलीला कडला आपलं काय काम नसलं की बसून राहायचं हां संगे हळूच मुठभर साखर पुढीत बांधून घे कशाला नंतर सांगतो तू घेऊन बाहेर अगं संगे साखर तर घेतलंस काय वय दादा ही काय ए जया साखर कशाला अरे खेळताना चक्कर बिक्कर आली तर सरबत करून प्यायला येते की ए त्याला लिंबू बी लागतोय असं होय चल दाखव तू चल आईला मरणाची थंडी वाजायला लागल्या आणि या मास्तरासने बी असल्या थंडीतच सामने घ्यायचं होतं होय आता तुझ्या एकट्यासाठी उन्हात सामने ठेवतात चल लवकर मोठाच तो नाही दाखवला असते एकेकाला इंगा आईला वा बाजूला ए संगे हो की बाजूला कुठेतरी चिपशील माझ्या पायाखाली जो लिंबूचं झाड थांबत्यातले काढून हे चला अरे दादा कशाला लिंबू चोरलास र आता आई वरडत्या अगं तू बी घेतलीस की अरे मी खाली पडलेला घेतलाय आज काय भांड्याची स्पर्धा नाही त्या पोत उडी आणि लिंबू चमचा आहे आणि ह्याचं काय आपल्याला बक्षीस भेटणार नाही कळलं का चला आता